आंबेत सावित्री विद्यालयात किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य विषयक माहिती, प्रौढत्वापर्यंतचा प्रवास आणि त्याबाबत सल्ला असे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन आंबेत सावित्री विद्यालयाच्या वतीने करण्यात आले होते। या मार्गदर्शन कार्यक्रमासाठी आंबेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर शिवानी काळे यांना आमंत्रित करण्यात आले होते। बालपण संपून प्रौढत्वाच्या दिशेने होणारा शारीरिक विकास ही आपल्या जीवनातील सर्वाधिक गुंतलेली शारीरिक आणि भावनिक अवस्था आहे। विचारांमध्ये येणारी परिपक्वता, लक्षणीय मनोसामाजिक विकास आणि शारीरिक विकास अशा अनेक गोष्टी तारुण्याच्या काळात घडतात। बालपणापासून प्रौढत्वाकडे होणाऱ्या स्थित्यंतरातील हा महत्त्वाचा टप्पा असतो। मोठे होण्यातला हा बदल जरी एक सामान्य भाग असला तरी प्रत्येक मुलीचा अनुभव वेगळा असतो आणि बरेचदा आव्हानात्मक आणि गोंधळात टाकणारा असतो। लहान मुलांपासून प्रौढ बनणं हा कदाचित आपल्या वाढीचा सर्वात भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या गुंतलेला टप्पा आहे। विचारांची परिपक्वता, भरीव मनोसामाजिक विकास आणि अनेक शारीरिक बदल या तारुण्य काळात घडत असतात। याबाबतची माहिती आपल्याला असणं खूप महत्त्वाचं आहे। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहून योग्य पद्धतीचा मार्गदर्शन विद्यार्थिनींना केल्यामुळे शालेय मुख्याध्यापक भोसले सर यांनी डॉक्टर शिवानी काळे यांचे विद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त केले। यावेळेस डॉक्टर शिवानी काळे यांचे सहकारी शालेय शिक्षिका म्हात्रे मॅडम, जाधव मॅडम, चाफेकर मॅडम उपस्थित होत्या। नमस्कार, मी डॉक्टर शिवानी सुरोशे, प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेत इथली वैद्यकीय अधिकारी। तर मी आज या ओटू आणि प्राथमिक मराठी शाळेत आंबेत इथे आलेली आहे। इथं मुलींना मेन्स्ट्रुएशन हायजीन, किशोरवयीनमध्ये होणारे प्रॉब्लेम, किशोरवयात काय काय चेंजेस होतात याबद्दल माहिती दिलेली आहे। तरी मुलींचा वगैरे चांगला रिस्पॉन्स होता, चांगला विद्यार्थिनींनी प्रश्न विचारले, काय त्यांना प्रॉब्लेम असतील तर विचारले आणि बरीचशी माहिती दिली। तरी त्यांना खूप कळालेलं आहे की काय करायला हवं, काय नाही। तसंच बाकी स्टाफनी आणि कर्मचाऱ्यांनी खूप सपोर्ट केला, याबद्दल त्यांचे खूप मनापासून आभार आहे आणि हा कार्यक्रम खूप यशस्वीपणे पार पडला आहे। आज प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेत येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवानी मॅडम आमच्या शाळेत आल्या होत्या। त्यांनी किशोरवयीन मुलींसाठी खूप अनमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे। तर मी शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। प्रतिनिधी अक्रम जटाम, NTV न्यूज मराठी, आंबेत, म्हसळा, रायगड।